नमस्कार विद्यार्थी मित्रो. पाठीमागच्या काही लेक्चर्समध्ये आपण टेस्टिंग ऑफ हायपोथेसिसमध्ये वेगवेगळ्या डेफिनेशन्स पाहत आहोत. यापूर्वी आपण पॉप्युलेशन, सॅम्पल, पॅरामीटर, स्टॅटिस्टिक, सॅम्पलिंग डिस्ट्रीब्युशन्स या डेफिनेशन पाहिलेल्या आहेत. आज आपण त्याच्या पुढील भाग आणि काही डेफिनेशन्स बघायचा प्रयत्न करणार आहोत. पुढची डेफिनेशन आहे हायपोथेसिस. आता हायपोथेसिस म्हणजे काय? मराठीमध्ये त्याला गृहीतक असं म्हणलं आपण. तर हायपोथेसिस म्हणजे ए स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस इज सम स्टेटमेंट or assertion about a population or equivalently about the probability distribution characterizing a population. म्हणजे एखादं स्टेटमेंट, एखादं विधान पॉप्युलेशनबद्दल किंवा त्या पॉप्युलेशनला फिट होणारं जे प्रॉपर्टी डिस्ट्रीब्युशन आहे त्या संदर्भात जे आपण स्टेटमेंट करतोय त्याला स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस असं म्हटलं जातं. विच वी वॉन्ट टू व्हेरीफाय ऑन द बेसिस ऑफ इन्फॉर्मेशन अवेलेबल फ्रॉम ए पॉप्युलेशन. म्हणजे असं एखादं विधान की जे आपण व्हेरीफाय करू इच्छितो किंवा करता येऊ शकतं डेटाच्या आधारे, त्याला स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस म्हटलं जातं. It is a statement about the values of the parameters of a probability distribution. हे पॅरामीटरच्या व्हॅल्यूजबद्दल एखादं स्टेटमेंट असू शकतं. तर या हायपोथेसिसमध्ये म्हणजे आता उदाहरणार्थ काय की मगाशी पाठीमागच्या लेक्चरला आपण एक प्रॉब्लेम डिस्कस केला पहा. टू एस्टिमेट द प्रपोर्शन ऑफ डिफेक्टिव्ह चिप्स मॅन्युफॅक्चर्ड इन अ कंपनी दॅट इज कॅपिटल P हे एस्टिमेट करायचं. आता समजा प्रोडक्शन मॅनेजरने एक स्टेटमेंट केलं की डिफेक्टिव्ह चिप्स प्रमाण हे 2% जास्त नाही. P is less than or equal to 0.02. सो हे एक हायपोथेसिस झालं, एक स्टेटमेंट झालं. याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. एक म्हणजे नल हायपोथेसिस आणि दुसरं म्हणजे अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस. An unbiased statement about the population is called null hypothesis. It is usually denoted by H0. आणि अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस म्हणजे in testing of hypothesis problem, rival hypothesis is called alternative hypothesis. It is usually denoted by H1. म्हणजे या ठिकाणी समजावून घ्या. ज्यावेळेला आपल्याला डिसिजन मेकिंग करायचं आहे त्यावेळेला कसं असतं, आपल्यासमोर दोन बाजू असतात. या निर्णय प्रक्रियेमध्ये आपण दोन निर्णय घेणार आहोत. एक म्हणजे ॲक्सेप्ट किंवा रिजेक्ट. पण काय ॲक्सेप्ट आणि काय रिजेक्ट हे जे आपण ठरवतोय त्याच्यामध्ये एक नल हायपोथेसिस आहे किंवा अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ इफ वी ॲक्सेप्ट द नल हायपोथेसिस, मॅनेजर म्हणाला की प्रपोर्शन ऑफ डिफेक्टिव्ह चिप्स हे 2% कमी आहे. अँड इफ इट इज ॲक्सेप्टेड, ओके, डिफेक्टिव्ह चिप्स प्रमाण 2% कमी आहे. बट डेटावरून जर आपल्या असं लक्षात आलं की त्याचं वाक्य, त्याचं जे विधान आहे, त्याचं जे स्टेटमेंट आहे ते खोटं आहे, तर पर्यायी मार्ग काय?
तर त्याचा अर्थ डिफेक्टिव्ह प्रपोर्शन हे 2% जास्त आहे का ते फक्त 2% आहे. तर आपल्या समोरचा जो पर्याय आहे अल्टरनेटिव्ह, व्हॉट इज अल्टरनेटिव्ह इफ नल हायपोथेसिस इज रिजेक्टेड, तर दॅट इज अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस. आणि नल हायपोथेसिस म्हणजे काय की ज्यावेळेला एखादा व्यक्ती निर्णय घेणार असतोय त्यावेळेला त्या निर्णय प्रक्रियेमध्ये तपासून पाहत असताना एखाद्या गोष्टीकडं तुम्हाला अनबायस्डली म्हणजे कुणाचीही बाजू न घेता त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असला पाहिजे. म्हणजे काय होतं की आपल्या मनामध्ये जर काही पूर्वग्रह असतील तर आपण हे त्याच्यापेक्षा चांगलं आहे किंवा ते ह्याच्यापेक्षा चांगलं आहे असं काहीतरी म्हणू शकतो. पण त्या संदर्भात जर आपण दोघांच्याकडे समान दृष्टिकोनातून पाहिलं, म्हणजे उदाहरणार्थ काय की मी असं म्हणालो की निराली प्रकाशनचं टेक्स्टबुक आणि फडके प्रकाशनचं टेक्स्टबुक, मी असं म्हणालो की निराली प्रकाशनचं टेक्स्टबुक फडके प्रकाशनच्या टेक्स्टबुकपेक्षा चांगलं आहे. आता हे स्टेटमेंट जे माझं आहे ते निराली प्रकाशनच्या फेवरमध्ये आहे आणि इट इज अगेन्स्ट द फडके पब्लिकेशन. तर समजा एखादा दुसरा व्यक्ती म्हणाला की द टेक्स्टबुक ऑफ फडके पब्लिकेशन इज बेटर दॅन टेक्स्टबुक ऑफ निराली पब्लिकेशन, तर ते फडके पब्लिकेशनच्या फेवरमध्ये आहे आणि निराली पब्लिकेशनच्या अगेन्स्ट आहे. म्हणजे अशा प्रकारे जर आपण स्टेटमेंट काही डेटा घेण्यापूर्वीच केलं तर त्याला ऑब्जेक्शन घेऊ शकतात त्या पब्लिकेशन्स. म्हणजे तुम्ही हे सुरुवातीपासूनच असं गृहीत धरून चाललं आहे की यांचं टेक्स्टबुक त्यांच्यापेक्षा चांगलं आहे किंवा त्यांचं टेक्स्टबुक यांच्यापेक्षा चांगलं आहे, तर हे मान्य होणार नाही. मग आता याचा अर्थ काय की ज्यावेळेला मी एखादा टेस्टिंग ऑफ हायपोथेसिस प्रॉब्लेम डिझाईन करायचा प्रयत्न करतो त्यावेळेला जर मी असं म्हणालो की द टेक्स्टबुक रिटन बाय किंवा टेक्स्टबुक ऑफ बोथ ऑफ दिस पब्लिकेशन्स निराले आणि फडके हे समान दर्जाचे टेक्स्टबुक आहे. आता या वाक्याला दोघांचा काही आक्षेप असायचं कारण नाही आहे, कारण हे कुणाच्या फेवरमध्ये जाणार नाही आहे, दोघांच्याकडे समान दृष्टिकोनातून बघणार आहे. म्हणजे एखादी निर्णय प्रक्रिया करण्यापूर्वी कमीत कमी माझ्या डोक्यामध्ये असा काही पूर्वग्रह नाही आहे की जो कोणाच्या तरी बाजूला झुकलेला आहे. म्हणून हे जे हायपोथेसिस आहे त्याला आपण नल हायपोथेसिस असं म्हणतो. इट इज अन अनबायस्ड स्टेटमेंट. ओके, सो नल हायपोथेसिस वर्सेस अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस हे असे हायपोथेसिसचे आपण उल्लेख करू शकतो. आता अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस जे आहे त्याला काही लोक रिसर्च हायपोथेसिस असंही म्हणतात. म्हणजे आता उदाहरणार्थ आपण जो प्रॉब्लेम डिस्कस केला की द टेक्स्टबुक्स ऑफ बोथ ऑफ दिस पब्लिकेशन्स आर सेम इन क्वालिटी, तर ह्याच्या विरोधात समजा हे रिजेक्ट झालं तर ह्याच्या विरोधात काय मी अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस मांडलं की द टेक्स्टबुक ऑफ निराली इज बेटर दॅन टेक्स्टबुक ऑफ फडके. तर याचा अर्थ काय आहे की मी एक अभ्यास करतोय का, काय माझा काय अभ्यासाने मत तयार झाले का ऑलरेडी आणि ते टेस्ट करायचा प्रयत्न करतोय का, तर इट इज कॉल्ड रिसर्च हायपोथेसिस. सो अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस आणि नल हायपोथेसिस असे हायपोथेसिस आपल्याला
मांडता येऊ शकतात. त्यानंतर हायपोथेसिसच्या एकूण नेचरवरून पुन्हा त्याचे दोन वेगवेगळ्या कॅटेगरी आपल्याला करता येऊ शकतात. एक म्हणजे सिंपल हायपोथेसिस आणि दुसरं म्हणजे कंपोजिट हायपोथेसिस. इफ द स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस specifies the population completely, then it is called as simple statistical hypothesis. एखाद्या हायपोथेसिसमध्ये जी प्रॉपर्टी डिस्ट्रीब्युशन आहे ज्याच्याबद्दल आपण बोलतोय त्याच्या संपूर्ण व्हॅल्यूज जर मला कळत असतील हायपोथेसिसमधून तर दॅट इज कॉल्ड simple. For example, suppose a manufacturer of certain industrial product wants to estimate the proportion of defective items, then problem of testing of hypothesis can be formulated as any one of the following cases. The case 1, H naught, P is equal to 0.01% against H1, P is equal to 0.02%. ओके, म्हणजे इथं H1 मध्ये आपण म्हणतोय की 0.1% एवढं प्रमाण आहे, तर रायव्हल पार्टीचं म्हणणं काय की ते 0.02% आहे. तर दुसरी केस काय असू शकते, ते 0.1% आहे की त्याच्यापेक्षा जास्त आहे. किंवा तिसरी केस असू शकते 0.01% जास्तीत जास्त की त्यापेक्षा जास्त आहे. तर या केसमध्ये ज्यावेळेला पॅरामीटरच्या सर्व व्हॅल्यू स्पेसिफाय होतात त्याला सिंपल म्हणतो आपण, आणि पॅरामीटरच्या सर्व व्हॅल्यू स्पेसिफाय होत नाही आहेत, एक होत असेल, दोन होत असेल, पण सर्व होत नसतील, तर दे आर कॉल्ड कंपोजिट हायपोथेसिस. इफ द स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस डज नॉट स्पेसिफाय द पॉप्युलेशन कम्प्लिटली देन इट इज कॉल्ड कंपोजिट हायपोथेसिस. तर आता या ठिकाणी बघा, केस 1 मध्ये दोन्ही सिंपल आहेत, दोन्ही ठिकाणी मला पीची व्हॅल्यू काय आहे ते कळते. तर दुसऱ्या केसमध्ये काय होतं, नल हायपोथेसिसमध्ये मला इक्वल टू व्हॅल्यू आहे बघा, पण अल्टरनेटिव्ह हायपोथेसिसमध्ये P इज ग्रेटर दॅन 0.1%, पण नक्की किती हे सांगता येत नाही. तर तिसऱ्या केसमध्ये मला ह्या दोन्ही हायपोथेसिसमध्ये Pची एक्झॅक्टली व्हॅल्यू किती आहे हे सांगता येत नाही. ती 0.1% पेक्षा कमी आहे असं नल हायपोथेसिस म्हणत आहे, आणि अल्टरनेटिव्ह काय म्हणते ती त्याच्यापेक्षा जास्त आहे, पण किती आहे हे मला कळत नाही. इट इज अ कंपोजिट अगेन्स्ट कंपोजिट. आणि पहिली केस सिंपल अगेन्स्ट सिंपल, दुसरी केस सिंपल अगेन्स्ट कंपोजिट. तर अशा पद्धतीने आपल्याला हायपोथेसिस ओळखता येऊ शकतात. तर विद्यार्थी मित्र, आजच्या लेक्चरमध्ये आपण हायपोथेसिस म्हणजे काय, त्याच्यामध्ये नल हायपोथेसिस आणि अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस म्हणजे काय, आणि सिंपल आणि अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस म्हणजे काय यासंबंधी चर्चा केलेली आहे. तर आज या ठिकाणी आपण इथंच थांबूया. सी यू नेक्स्ट टाइम.